नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता संक्रांत जवळ आल्या आणि थंडीचे पण दिवस चालू आहेत, त्यामुळं तिळगुळाच्या वड्या कशा करायच्या ते बघूया आपण. आणि त्यासाठी लागणारं साहित्य आणि चवीला पण कसे लागते ते आपण करून एकदा ट्राय करून बघा तुम्ही. तर करूया चालू. साहित्य काय लागते तर तिळाच्या वड्या करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार किती आहे बघा. 50 ग्रॅम तीळ आहे ते, जसं की ते अर्धी वाटी झाल्या. आणि ती अर्धी वाटी तर ही गूळ खिसून घेतलाय, एकदम फुल भरून वाटी घेतली ती. आणि ही वेलदोडं बारीक केले साखरेमध्ये. तर ही मी जरा जास्त करून ठेवले, ह्यातलं फक्त मी चमच्याभरच वापरणार आहे. तर तुम्ही 2 वेलदोडे बारीक साखर करून त्यात घालून घेऊ शकताय बघा. तर करूया आपण चालू तिळाच्या वड्या. तर बघा, कढई तापली आपली आणि ह्यात 1 चमचा, म्हणजे चहा पावडरचा चमचा असते की नाही तेवढंच तेल ओतले, कारण खाली गूळ चिटकू नये म्हणून. तर आता ह्याच्यात गूळ टाकून घ्यायचा आपल्याला आणि हलवून घ्यायचा चांगला. तर बघा, ही एकसारखं हलवत राहायला लागतं, नाहीतर मग खाली लागतंय. तर हे आपल्याला वड्या करायच्या, त्यामुळं जरा फास्ट प्रक्रिया करायला लागते. हे पाणी अजिबात ह्याच्यात ओतायचं नाही, 1 थेंब सुद्धा पाणी जाऊन द्यायचं नाही ह्याच्यामध्ये. तर बघा, विरघळलाय आपला गूळ. आता 1 चमचाभर का नाही ह्याच्यात वेलदोड्याची पूड घालूया. फक्त एवढंच विरघळून द्यायचं, लय पुढं पाक जाऊन द्यायचं नाही. झाले. आता ही गॅस बंद करूया. बारीक गॅसवरच मी ही केली प्रक्रिया. आणि आता ह्याच्यात तीळ टाकूया. तर बघा, हे तीळ टाकून घेऊया. तर हे असं हलवून घ्यायचं आणि आता थोडंसं ही गारवून द्यायचं. आणि थोडं नॉर्मली गरम गरम असतानाच ताटाला तेल लावायचं आणि ताटावर थापून घ्यायचं बघा, ताट पालतं घालून त्याच्यावर. तर बघा, आता नॉर्मली गाठ झालं का नाही, हे असं हाताला न चिटकल्यासारखं झालं का नाही, मग ह्याच्यावरनं लाटणं फिरवायचं. म्हणजे जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे वडी, तेवढी पातळ लाटण्याद्वारे करू शकताय तुम्ही बघा. तर बघा, मी असं लाटण्याने पसरवून घेतलंय आता. आणि ह्याचं चाकूला का नाही थोडंसं तेल लावायचं आणि असे वडे करून घ्यायचे तुम्हाला कशा पाहिजेत त्या. किंवा असं टोपण वगैरे तुमच्याकडे असं, ही मी टिकल्या डब्याचं घेतलंय टोपण. तर हे टोपणं सुद्धा अशी उठवू शकताय तुम्ही. ही जरा थोडं नॉर्मली हे असतानाच, असं गरम असतानाच करून घ्यावं लागतं बघा. तर या तिळाच्या वड्या खायला. तर बघू शकता, इथं आपल्या तिळगुळाच्या वड्या झाल्यात करून. ते गोल केलेले त्या पण छान झालेत आणि चौकोनी काप केलेले आहेत कापण्यासारखं, ते पण छान झालेत बघा. आणि चवीला पण खूप छान झाले त्या तिळगुळाच्या वड्या. तर करून बघा एकदा.